बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाली आहे। अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येते। विश्वास कोणावर ठेवायचा? कारण ज्या बँकेत आपण आपलं सोनं नाणं सुरक्षित ठेवतो त्याच बँकेच्या 9 शाखांमध्ये चक्क 23 कोटी रुपयांचा बनावट सोन्याचा घोटाळा उघड झालाय। कागदपत्र खरी, बँक खरी, पण दागिने मात्र खोटे। कसं घडलं हे काळं कृत्य? पाहुयात काय आहे हे प्रकरण। या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। नागपुरात जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2025 हे 2 वर्ष या काळात एका मोठ्या सिंडिकेटनं बँकेला सुना लावला। आयसीआयसीआय बँकेतच हा 23 कोटी 10 लाखांचा खेळ सुरू होता। नागपूरच्या धंतोली परिसरातील मुख्य कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या 9 शाखांमध्ये 159 खातेदारांनी बनावट सोन्याची पाकिटं गहाण ठेवली आणि कोट्यवधींचं कर्ज पदरात पाडून घेतलं। सोन्याचे दागिने खरे असल्याचं भासवून चक्क बनावट दागिने बँकेच्या तिजोरीत ठेवले गेले आणि त्या बदल्यात कोटींचं कर्ज घेतलं। हा घोटाळा इतका पद्धतशीर होता की बँकेला याचा थांगपत्ता सुद्धा लागला नाही। पण जेव्हा बँकेने आपलं इंटरनल ऑडिट अंतर्गत तपासणी सुरू केली तेव्हा एकामागून एक धक्कादायक सत्य समोर येऊ लागली। सोन्याची जी पाकिटं शुद्ध म्हणून तिजोरीत बंद होती ती उघडल्यावर त्यात पितळ आणि बनावट धातू निघाला। बँकेचे विभागीय कर्मचारी धनंजय रमेश थिटे यांनी तात्काळ धंतोली पोलिसात धाव घेतली आणि हा सगळा काळा बाजार उघड झाला। आता प्रश्न असा पडतो की बँकेच्या तज्ञांना हे सोनं खोटं असल्याचं कळलं कसं नाही? तर या सगळ्याला साथ होती कर्मचाऱ्यांची। पोलिसांनी या प्रकरणी तातडीनं पावलं उचलत 2 ऑडिटर्सना अटक केली। सोन्याची शुद्धता तपासणाऱ्या व्हॅल्युअर्सच्या मंजुरीशिवाय 1 रुपयाचंही कर्ज मिळत नाही। इथे तर 159 लोकांनी कर्ज घेतलं होतं। याचा अर्थ काही ठराविक व्हॅल्युअर्स आणि 159 खातेदारांनी मिळून हा मोठा कट रचला होता। सोन्याची शुद्धता तपासणाऱ्यांच्या संमतीशिवाय एवढा मोठा घोटाळा होणं अशक्य आहे। त्यामुळे यामागे एखादा मोठा मास्टरमाइंड असण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली। पोलिसांनी आरोपींवर कलम 406, 409, 420, 468 आणि 120B अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत। नागपूर पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जात आहेत। हे 159 खातेदार फक्त मोहरे आहेत की यामागे एका मोठा मास्टरमाइंड बसलाय? 159 वेगवेगळ्या लोकांनी एकाच वेळी बनावट सोनं आणणं हा योगायोग नक्कीच नाही। हा एक संघटित गुन्हेगारीचा प्रकार असून बँकेच्या आतले आणखी काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या घटनेनं बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडवून दिली आहे। सामान्य माणूस जेव्हा सोनं गहाण ठेवतो तेव्हा त्याची कडक तपासणी होते। मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनावट सोनं बँकेच्या तिजोरीत गेलंच कसं? हा मोठा प्रश्न आता उपस्थित होतोय। या घोटाळ्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे। बँकांनी आता त्यांच्या गोल्ड लोन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्याची गरज आहे। केवळ व्हॅल्युअरवर अवलंबून न राहता आधुनिक मशिनरीचा वापर अनिवार्य आहे। 23 कोटींचा हा आकडा केवळ सुरुवातीचा असू शकतो। पोलिसांचा तपास जसा पुढे जाईल तसं याला अनेक धक्कादायक खुलासे समोर येतीलच। पण या घटनेचे बँकिंग प्रणालीतील त्रुटी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणल्यात। जर नामांकित बँकांमध्ये तसं बनावट सोनं खपवलं जात असेल तर सुरक्षेचं काय? हा प्रश्न आता नागपूरकर विचारतायत। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।